अहो तुम्ही आवडता म्हणून मी तुम्हाला फोन केला, मी कशाला ना तर फोन करू. माझा नंबर दिला कोण ते सांगा मला आधी तुम्ही. अहो मला नंबर कोण का देणार, मी कुठनं बी नंबर काढीत असतो. हो का, म्हणजे एवढा हे आहे का तुम्हाला अधिकार नंबर काढायचा? मग काय अधिकार नाही म्हणजे काय, आम्ही काय महाराष्ट्रात राहत नाव का एवढं? अच्छा, तर मग दाखवा ना, स्क्रीनशॉट पाठवा मला, कोणी दिला काय दिला ते तर सांगा. आपण तुम्हाला काय कशाला स्क्रीनशॉट पाठवू मी? हा, मग तुम्ही फोन कसा काय लावला? मग आवडता म्हणल्यावर फोन तर लावून बोलावंच लागेल की. तर थोडस बोलण्याचं वगैरे हे पाहिजे ना, की आपण काय बोलत आहोत, कसं बोलत आहोत. काय चुकीचं बोलायला लागला मी? आवडतं म्हणजे हे बोलणं झालं का? आणि तुम्ही मला फोन म्हणजे लावलाच कसा हे म्हणायचंय मला. मग लावू शकत नाव का मी तुम्हाला? काय दुसरं चुकीचं काय चुकीचं बोललाव का मी? म्हणजे तुमच्या पहिली गोष्ट तुमच्या माहितीसाठी सांगते, मी फक्त लेडीजला नंबर देते आणि त्यांचेच कॉल रिसीव्ह करते मी सोशल मीडियावर. काय पुरुष काय टोचते ती? काय पुरुष काय करते तुम्हाला पुरुषाला बोललं म्हणजे असं? ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं ये मी नाही बोलत, मला नाही आवडत. का? स्त्रियांशीच मैत्री केलेली आवडते. अहो पुरुष पण मित्र लागतात, पुरुष पण कुठल्या मदतीला धावून येतील तुम्हाला काय सांगता येते का? नाही ना, पण मला नकोय ना. का पण काय प्रॉब्लेम? आपलं हे असते दादा, एक आपलं हे असते. एक मिनिट पर का, एक मिनिट. यांच्याशीच मैत्री करायचं आहे आणि सोशल मीडियावर मी कोणाचीच पुरुषासोबत मैत्री करत नसते, आलं का लक्षात? कारण आपण काही जवळचे नाही आहोत, की आपण एकमेकांना ओळखत नाही, काही नाही. तुम्ही कॉल केला ना, आवडतात व्हिडिओ 2 मिनिटं बोलले बस झालं, पण तुम्ही किती लांबांचे हे करता. एक मिनिट, तुम्ही हे बोलत आहे म्हणून. एक मिनिट, मला दादा म्हणू नका बरं का. बनवून घ्यायचं असलं तर मित्र बनवा. नाही नाही, मी दादाच म्हणते. मला जमत नाही. लेडीजचा फोन आला ना मला, तर मी त्यांना ताईच म्हणते. मग मैत्रीण नाही का? मोठी असो लहान असो, मी तिला ताईच म्हणते. आणि पुरुषाचा फोन आला ना, मी त्यांना दादाच म्हणते. मैं तो कुछ और ही समझ रहा था. काय? हॅलो, कोण बोलताय? सत्यभामाजी बोलता का तुम्ही? समाज सुधारक. समाज सुधारक नाही, पण समाज कार्यकर्ते आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे मी. बोला ना, कोण बोलतय? मग तीच म्हणलं, मला माझ्या बायकोनं लय मारलंय आज. कवा? मला लय मारलंय, ताणून मारलंय. एखाद्या जर महिलेवर अन्याय झाला तर तुम्ही लगेच अन्यायाविरुद्ध हाक उचलता हो. हा, मग आता मला माझ्या बायकोनं मारलंय, मला पण न्याय मिळवून दिला पाहिजे तुम्ही. पोलीस ठाण्यात जायचं की मला कॉल करू सर? पोलीस ठाणे जाण्यापेक्षा तुमची मदत घेतलेली लय भारी आहे. म्हणजे मी तुम्हाला मदत करीन असं वाटतंय? केली पाहिजे. तुम्ही महिलांना मदत करता, मग पुरुषाला बी करा, काय प्रॉब्लेम आहे? मी का म्हणलंय असं की मी पुरुषाला मदत करत नाही म्हणून? मग मला बी करा. माझ्या बायकोनं लय मला मारलंय ताणून मी काय करू आता? कशानं मारलंय तिनं? मला बेलण्यानं मारलंय चपात्या करता चपात्या करता स्वयंपाक करता तिनं कसं काय मारलंय तुम्हाला? काय केलं तिनं? चपात्या करत मोबाईल साईडला लावला आणि तिनं रील्स बनवली होती त्या गाण्यावर. राती अर्ध्या रात्या असं सोडून जायचं नाही. मग मी काय केलो, ती मोबाईल डायरेक्ट फोडूनच टाकलो. मग मोबाईल कशामुळे फोडला म्हणली, तिथलंच बेलणं घेऊन किचन मध्ये मला मारलं, ताणून लावलं. तुम्ही जर माझ्यासारखेचा नवरा असता तर मी बेलण्यानं नसता हाणलं, मी चुलीतलं पोळतं लाकूड असतं का तर त्यानंच पोळविलं असतं. मोबाईल फोडून टाकीत असते. रील करायली बायको म्हणून बायकोनं मारलंय. मी करायला नव्हतो, तिने रील्स करायला ती रात्री अर्धा रात्री. काय ती एकटीच करायली का बाबा रील? सारी दुनिया करायली ना, कसं कळत नाही गड्याला बी ह्याच्यामुळे तर हे मग तुम्ही मार खातात. मी मार खाऊ जावं, पण तिने मला कशाला मारायचं? नवऱ्याची रिस्पेक्ट आहे का नाही? हो, नवऱ्याची रिस्पेक्ट आता तुम्ही बघता, मला माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल आता तुम्हाला कुणी फोन दिलाय कुणाला ठावं. आता हिर काय म्हणतात ना, हिर अंगाल काय म्हणते तसं झालंय हे. मी काय गड्याला बी मदत करते आणि बायाला बी मदत करते, पण असं ती स्वयंपाक करायला लागली, रील बनवायली. ती काय एकटी बाया नाही ना बनवायली, साऱ्या जगात बाया रील बनवायला आणि त्याच्यातून पैसे कमवायला लागले. आता तुमच्या बोलण्यातून तर मला वाटतंय तुम्ही काम धंदा नाही करत, तुम्ही बहुतेक पेताड आहेत काय की. म्या दारू पितो, माझ्या बापाचं शेत विकून दारू पितो. मी माझ्या बायकोच्या सासऱ्याची तिच्या बापाची जमीन विकली का? आणि मग सोय पण कशावर केलं होतं तुम्ही तिच्या संग? ती कसं का करणार? माझ्या पंजेनं जमीन ठुलती, ती विकून मी दारू पिली. तुमच्या बापाचं काय विकलं का मी?
अहो ऐका भाऊ, आता तुम्हाला किती बोलणं कळन तर दारूच्या निशात मला कळा ना, पण तुम्ही सोयरीक जमितानं तुमच्या बापाचं आजा पंजाचं वावर दाखवून ती सोय पण केली असेल ना, तेव्हा तिच्या मायबापानं तुम्हाला ती पोरगी दिली असेल ना. तुमचं समज बरोबर आहे हो, तुमचं पण समज बरोबर आहे, पण दारू मी माझ्या पैशाचं पितोय, मी काय अहो, तुमच्या पैशाची दारू नसती ती, तुमच्या संसारातलं तिच्या संसारातले पैसे जातेत. लेकरं बाळ असं जर तुम्ही शेतबाडी इकून परगंती लागला तर तिनं कुठं रस्त्यावर येऊन राहायचं वय? काम ती बेलन नाही. मी तर म्हणते उरावर बसू बसू असे पेताड नवरे हाणले पाहिजे बायकायनं. आम्ही पेसाव म्हणूनच आपल्या अर्थव्यवस्था चालते, एवढं लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा. बाया काय अर्थव्यवस्था मान, किती ऍक्सिडेंट होतात, किती व्यसनमुक्ती केंद्र आहेत, किती गुन्हे घडतात, किती खून होतात, किती बलात्कार होतात. त्याच्यानं अर्थव्यवस्था बिघडलेली तुम्हाला नाही का कळत? बर ते झालेलं झालं, माझ्या बायकोनं मला मारलंय, ते कसं मिटविणार आहोत तुम्ही भांडण मला सांगा. तुम्ही दारू नाही प्यायचं मला जर सांगितलं की मी आता इथून पुढे दारू नाही प्याणार, वावर नाही विकणार, तर मग मी त्या बायकोला तुमच्या सांगते की बाई मारू हाणू नको, संसार मोडन म्हणून. पण तुम्ही कशाला मला सांगा लागलाय? माझी बायको आहे, मला मारेल, ती काळ्या असू द्या गोऱ्या असू द्या, माझी बायको मला अप्रूव आहे, तुम्ही कशाला सांगालो? अहो तुम्हीच म्हणालात भांडण मिटवायचं, मग आता भांडण काय कोर्टात न्यायचं का ठाण्यात न्यायचं का? सगळे भांडणं काय ठाण्यात नेले ना सुटतात काय? आमचं नवरा बायकोचं नातं आहे, शेवटी आम्ही दोघं जणच एकत्र येत आहोत. तिनं मला मारलं तर मारू द्या की, काय व्हायलंय मग तुम्हाला? तुम्ही तर आता म्हणला मला न्याय द्या म्हणून म्हणायले, मग खा मारण सोडवा तुमचे नवरा बायकोचेच भांडणं आहे तर करा, कसं करायचंय तर रेटाचा संसार मग तसाच. तुम्ही मला फोन कशाला केला वर? आता बाया काय नवल नवटन काय म्हणतात बाया हे इग कडीन बस पाठकुळीत आहे का नाही बघ बाया. नारायण कोण आहे ते कुणाला ठावन मला फोन केलाय म्हणतोय, त्यानंच मला म्हणतोय तुम्ही कशाला मला फोन केलाय? मला फोनच उठवायची ना ते धंदा, मला त्याच्यातले काय धंदे येत नाहीत काय नाही तर हो सांगायला लागले मी. तुम्हीच मला फोन केलाय म्हणा की तुम्ही मला कशाला फोन केला? मग काय काम धंदा नाही तुमच्याजवळ मला कॉल करायला? नमस्कार मित्रांनो, आज आपण डायरेक्ट पूनम तुपेला प्रँक कॉल करणार आहोत. ती भगुनवाने तोंडाचं डीजेवर गाणी गेली होती, निस्ती कॉमेडी असते, निस्ता हसवण्याचा प्रयत्न टिकटॉकवर तर असा निस्ता धुरळा केला होता. अशा आपण महिलेला डायरेक्ट प्रँक कॉल करणार आहे. तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सुद्धा मी आज लय भरभरून हसवणार आहोत. तर चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करा. हॅलो हॅलो, पूनम तुपे बोलतायसा का? हो ना. काय करतायसा? जेवण ती केलो का? जेवण नाही ना, आज उपास धरलाय. कोण्या देवाचा धरलाव? लग्नाचा. लग्नाचा उपवास आहे होय, बर 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 बर. आणि ती आमच्या घरचं बघून चोरीला गेले हो. ते आमच्या घरी आलं, स्टँड वर होत, चला म्हणलं पाहुणचार करून लावू. आमच्या घरचं बघून चोरीला गेलं, तुमच्या इकडे कसं काय आलं? स्टँड वर बसलं होत. चालत आलं का हातावर आलं मग? ती वय हा, ती डायरेक्ट डोक्यावर बसून आलं. ती म्हणताव की तुम्ही ती आमचं बघून आम्ही काय का करीना. हा, मग त्या डिपूच्या पलीकडे टाकला का तुमच्या त्या घरावर एक डोंगर आहे बघा तिकडं? नाही नाही तिकडं नाही टाकलं. आणि ती टिकटॉक वर असताना पोत्याची गवण केलती बघा तुम्ही, हाय का ती? ती वय हाय की बघा आता. बाकी काय करताय मग? बाकी काय नाही, मजात चाललंय सगळं. तुमचंच कस काय आहे? समजा ओके मध्ये आहे म्हणा की मग. हा ओके मध्येच आहे. बर बर. लग्नाची तयारी ती कुठवर आली आहे मग? लग्नाची तयारी अजून भरपूर आहे की, मग उपास धरून बसलोय लग्न होस तर आता उपास धरायचा. हो, हा, मस्त राव, मस्त वाटलं बर का बोलून. आणि व्हिडिओ मस्त असते ती बर का तुमची. असं वय. लय कॉमेडी ती. तुमचा एक डायलॉग लय व्हायरल झालता की आमचं बघून आम्ही काय बी करू. मजा नहीं आ रहा है. हॅलो, हॅलो, कुठं लागलाय फोन? कानाला लागलाय फोन. अहो कानालाच लागतंय मला माहित आहे, पण तुमचं नाव काय आहे असं मला विचारायचं होतं. मी माणूस आहे. माणूसच बोलताय हो, पण माणसाला काहीतरी नाव असेल की.
माणसाला नाव आहे, ब्रँड इज ब्रँड, राधा इज ब्रँड. म्हणजे राधा भालेकर बोलताय का तुम्ही? राधा भालेराव. कोण पाहिजे तुम्हाला? हा, मला राधा भालेरावच पाहिजे. माझं एक काम होतं तुमच्याकडं. काम सध्या तर मी बिझी आहे. तुम्ही बिझीचा हो, तुम्ही लय ब्रँड आहोत. टिकटॉक पासून तुम्ही व्हायरल लावून तुमच्या मागे लय काम आहे ते मला पण माहिती आहे. पण तुम्ही वेळ काढून माझं काम केलं पाहिजे असं मला वाटतंय बघा. अहो येळातनं येळ काढणार का? म्हणजे येळातनं येळ काढून तुमचं काम करणार. त्याच्या अगोदर का नाही माझं पण एक काम आहे, ती पण लय महत्वाचं आहे. काय आहे? काय महत्वाचं काम आहे? ते काय माहितीये का? हा आमच्या इथलं एक झाडातनं कुत्रा आहे का नाही, हा तिला झाली ती पिली हा. आणि त्या पिलाचं नाव ठेवायला मला बोलवलंय. म्हणजे कुत्र्याचं नाव ठेवायचं आहे का तुमच्या? हा. म्हणजे नाव ठेवायला सुद्धा तुम्हाला बोलवती ती? नाही बोलवत नाही हो, आमच्या शेजारचंच आहे. म्हणजे त्या कुत्र्याच्या आत्या आहेत का तुम्ही? बया काय पण होय मग काय? लेकराला. लेकरं आपल्या संस्कृतीत आत्या नाव ठेवते म्हणून मी विचारलं. तसं नाही. कसं आहे माहितीये का, आता मला सगळेजण मला टिकटॉकला बघितलंय ना. बघितलंय की राव, म्हणूनच तुम्हाला कॉल केलाय. महत्वाचं काम आहे. हा पण आता टिकटॉक बंद झालं. आता का ना मी इंस्टाग्रामवर आणि युट्यूबला असते या. आणि मी लय मोठी सेलिब्रिटी आहे. आणि सेलिब्रिटी म्हणल्यावर असंच मला कोणाची बी नावं ठेवायला लागतात. मग म्हणलं चला आता कुत्र्याचं बी नाव ठेवावं. शिळीब्रिटी म्हणजे सेलिब्रिटी का शिळीब्रिटी? तीच व आम्ही गरीब माणसं अन्न खाऊन दिवस काढतोय. आम्हाला कुठलं येतंय व तसलं म्हणायला, इंग्लिश नाही बोलायला येत. आम्ही गरीब माणसं आहे. तुम्ही अन्न खाताव ना, आम्ही काय खाताव? आता तुम्ही मोठी माणसं काय मला काय माहिती आता काय काय सांगावं बरं. सांगा तुमचं काय काम आहे ते. मला जायचंय घाई गडबडीनं. अहो, आपलं एक तुळजापूरला दुकानाची ओपनिंग करायची आहे. दुकान हाय ज्वेलरीचं. हा हा हा. त्या ज्वेलरीच्या दुकानाची तुम्ही रिबिन कापचाल का? रिबीन कापायची म्हणजे कसं त्या दुकानाची खवळतेली की माणसं? म्हणजे उद्घाटनाला तुमच्या हस्ते तुमच्या हातून उद्घाटन करायचं आहे आपल्या दुकानाचं. उद्घाटन? हा. बर बर येईल की. कधी यायचंय? पण तुमचं मानधन, तुमचा चार्जेस किती खर्च येईल अगोदर सांगा मला. म्हणजे काय असतं ते? म्हणजे आता तुम्ही तेवढ्या लांबून इकडे येणार, मग तुम्हाला काहीतरी पॅकेज द्यायला पाहिजे की किती पॅकेज द्यायचं? पॅकेज म्हणजे मला काय तसलं कळत नाही बाय. आम्हाला कसं आम्ही गावाकडे राहतो ना, ते आम्हाला कळत नाही तसलं. जरा म्हणजे मला समजेल असं सांगा मराठीत. म्हणजे पैसे तुम्हाला पैसे किती द्यायचं? कशाचं पैसे? मला कशाला? ते रिबीन कापलेलं होय. हा, रिबिन कापायला पैसे असतात तर ती किती द्यायचं तुम्हाला? हे मी तसलं पैसे काय घेत नाही तसलं. खरं म्हणताय? खरंच नाही येत. आतापर्यंत मी एवढ्या लोकांचं म्हणजे आता मी पण युट्यूबला आहे ना, मग मला सगळेजण सेलिब्रिटी म्हणतात, मोठी झाली म्हणतात. हे ते सगळं झालं पण मी अजूनपर्यंत कुणाचा रुपया घेतला नाही. कधीच नाही. मी सहकुशीने येते जाते. तसं काय सुद्धा अडचण नाही. आता मी कुठं पण जाते की कुणाचा रुपया घेत नाही मी. उलट तुम्ही मला एवढंच तुमच्या उद्घाटनाला बोलवलं, तीच मला म्हणजे चांगलं वाटायला लागलं. आतून आनंद वाटायला लागलाय. अभी मजा आएगा ना भिड़ो. हा बोला ना. पूजा लवटे बोलताय का? हा पूजा लवटेच बोलते. बोला की पुढं काय? तुमची व्हिडिओ बघताव राव मी. तुम्ही एक चांगल्या प्रकारचे सेलिब्रिटी आहे आणि त्याच्याबद्दल मला अभिमान वाटतोय बरं का तुमचा. ओके थँक्यू. मग काय करायला बाकी आता? काय नाही निवांत आहे. निवांत आहेत का तुम्ही? हो. लय भारी भारी व्हिडिओ बनविताव. ती कापड बिपड कसलं भारी भारी घालता तुम्ही. हो ओके थँक्यू एवढी तारीफ केल्याबद्दल. आणि पुन्हा अजून तुम्हाला जर कधी असा फ्री टाइम भेटला तर पोत झाडाखाली हातरून त्या पोतीवर सुद्धा बसताव तुम्ही. मी कशावर का बसाल ना, तुला काय करायचंय? आम्ही तुमचा बिग फॅन म्हणून विचारायला लागलो. तुम्ही पण तिपट बोलावलं होय मला. ठीक आहे बिग फॅन आहे पण पोत्यावर बसताव हे बसताव. थँक्यू तारीफ केल्याबद्दल. मग काय मखमली कपडावर बसत नाव काय तुम्ही? मोठी माणसं म्हणून काय बी बोलालो होय. मोठी माणसं छोटी माणसं असं काही नसतं. बोला मुद्द्याचं बोला. आमचा तुमच्यावर जीव आहे म्हणून आम्ही तुम्हाला फोन केलाय. जीव आहे? हा. थँक्यू सो मच. एक ऍक्टर म्हणून तारीफ करताय. थँक्यू. आणि तुम्ही म्हणताय बोला मुद्द्याचं बोला, कशाला फोन केलाय? असं कुठं असतंय होय हो? माझा नंबर कसा भेटला तुम्हाला?
अहो आता आम्ही तुमचं बिग फॅन म्हणल्यावर फॅन कुठनं काय बी करतय, 10 दगडा खाली नंबर हात घालतय पण नंबर हुडकून काढतय. हो तेवढं आहे. नंबर कुठनं बोला ना. काढतोय हो. कुठनं काढला? कोणी दिला माझा नंबर तुम्हाला? अहो नंबर देणारे 1760 आहे ते, पण तुमच्यावर लय माझा जीव आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला. जीव आहे म्हणजे हे कसलं बोलणं आता? जीव म्हणजे तुमच्या व्हिडिओवर हो, तुमच्यावर नाही. तुमच्या व्हिडिओवर आमचं मनापासून जीव आहे लय. तसं बोला ना मग. हा मग ते तुमचं व्हिडिओ काय आणि तुम्ही काय, तुमच्यावर लय जीव आहे आमचा. थँक्यू सो मच. पण ऍटिट्यूड न बोलायला हो तुम्ही जरा, म्हणजे असं सर्वसाधारण माणसासारखं बोला की जरा प्रेमानं. आता तसं तर बोलते ना. बोलत नव्ह तुम्ही, प्रेमानं बोला की आम्हाला जरा आय लव्ह यू म्हणा. तोंड सांभाळून बोलायचं कळत नाही तुला? अक्कल नाही का तुला एवढी? कळत नाही का कसं बोलावं लागतंय काय ऍक्ट्रेस ती? काय ऍक्टर आहे तुम्ही, बरोबर आहे. आता आय लव्ह यू चा काय अर्थ आहे नेमकं, म्हणजे तुम्ही वाईट समजू नका त्यातनं. हा मग वाईट समजू नका म्हणजे इनडायरेक्टली तुम्हाला आय लव्ह यू कसं म्हणू शकतो? मग काय एका हिरोईनला आम्ही म्हणू शकत नाही का आय लव्ह यू? म्हणू शकतो, पण तुझं जरा बोलणं मला वेगळंच वाटतंय रे. बोलणं काय आमचं वेगळं बिगळं नाही. आम्ही डायरेक्ट तुम्हाला आय लव्ह यू म्हणतोय. आम्ही तुम्ही आम्हाला आवडता, तुमची व्हिडिओ आवडता म्हणून आम्ही तुम्हाला आय लव्ह यू म्हणतोय. हा, तुमच्या नावावरती तुमच्या शेजाऱ्यांनी कंप्लेंट केलेली आहे. तुम्ही तुमच्या शेतीचा बांध फोडलेला आहे खोऱ्यांनी. होय. तर पुरावा काय आहे की मी बांधच खोललाय किंवा काय? पुरावा तर आता सध्या आमच्याकडे नाही, पण आमच्याकडं काही माणसं आहेत ती सांगणारी त्यांच्याकडून. तर तुम्हाला लवकरात लवकर पोलीस चौकीला यावं लागेल. अहो पण केस माझ्यावरती दर्ज शेजाऱ्यांनी केली आहे ना, मग ऍक्च्युली तुम्ही मला गाडी घेऊन म्हणजे आता केस माझ्यावरती दर्ज केले या, मग स्वतः गाडी पोलीसवाल्यांनी घेऊन म्हणजे पोलिसांनी गाडी घेऊन आलं पाहिजे ना मला न्यायला, का मला यायला पाहिजे स्वतःच पोलीस स्टेशनला? हा, गाडी घेऊन तुम्हाला न्यायला यायला पाहिजे, पण गावात चर्चा नको. तुम्ही एकटं येत असला तर पोलीस स्टेशनला लवकरात लवकर या. चर्चा करण्याचा काही भागच नाही ना. आम्ही शेतकरी आहोत, कुणाला घाबरत नाही किंवा कुणाची आम्ही चोरी पण केलेली नाही. त्याच्यामुळे घाबरण्याचा काही विषयच नाही. आणि चर्चा झाली तर होतंय काय, मी तर म्हणजे शेतकऱ्यांची चर्चा तर झालीच पाहिजे. मी स्वतः तर येणार नाही. तुम्ही जर स्वतः येत असलात न्यायला तरच मी येणार आहे, नाही तर मला तर वाटत नाही की मला आलं पाहिजे पोलीस स्टेशनला. तुम्ही जास्तच बोलताय, असं म्हणजे पुरावाचा आम्हाला विचारताय किंवा कोणाची चोरी केली नाही म्हणता. मग ही येणारे तुमच्या विरुद्ध कंप्लेंट देणारे लोक व्हिडिओ येते का? तुम्ही शेताचा बांध टोकरलेला आहे खोऱ्यांनी आणि त्यांच्याकडे फोटो सुद्धा आहेत. फोटो मला पहिले दाखवा. जर मी त्यांचा बांध कोरला असेल ना तर मी यायला तयार आहे, पण स्वतः तुम्ही आला पाहिजेत न्यायला. कारण की पोलीस केस माझ्यावरती केली आहे, मी मान्य करते. माझ्याकडून गुन्हा काही झाला असला तर मी मान्य करते, पण मला पुरावा पाहिजे. पुरावा असल्याशिवाय मी येणारच नाहीये ना, आणि येणार पण नाही. ऍक्च्युली तुम्ही मला न्यायला आलं पाहिजे. कारण की आता कसं असतं की कुठलाही चोर असो किंवा कुठलाही गुन्हेगार असो, याला स्वतः पोलीस न्यायला येते. गुन्हेगार स्वतः जात नाही जेलमध्ये. मी तर असं कुठं ऐकलंच नाहीये किंवा बघितलेलंही नाहीये. हे बघा, तुम्ही मला पुरावा वगैरे विचारू नका, कारण आमचं काम पुरावा बघण्याचं नाही. आम्हाला गुन्हेगाराला अटक करण्याचं काम आहे. आणि तुम्हाला जी काय पुरावा मागायचं तर किंवा सिद्ध करायचं तर ती कोर्टात करा तुम्ही. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. तर ती माझ्या सासूबाईनं बकऱ्याचं मटण घेऊन दिलंय मला पाव किलो. आणि घरचा समजा मसाला संपलाय, मग तुम्ही लवकरात लवकर पाठवचाल का मसाला? अहो तुळजापूरला मसाला पाठवायचा आहे, बकऱ्याचं मटण घेऊन दिलंय म्हणताय तुम्ही. मी किती जरी लवकर पाठवलं तरी 2 दिवसात भेटेल का? 2-3 दिवस तर लागते ना. अहो मी पैसे देतो, माझ्याकडे ATM हाय, समजा हाय, फोन पे करतो की मी तुम्हाला. अहो भाऊ, पैसे पाठवलं तरी मसाला असं काय ती काय इमानाने यायचा आहे? त्याला 2-3 दिवस लागणारच की. कुरिअरला टाकणार मी. आज टाकलं तर तुम्हाला ती उद्या किंवा परवा दिवशी भेटणार. तोपर्यंत मटण कसं राहणार तुमचं? मग तुम्ही कुठल्या कुरिअरनं पाठविता हो मसाला? तिरुपती कुरिअर. तिरुपती कुरिअरनं का? मग ती फास्ट आहे की सेवा समधी. फास्ट असली तरी एवढी नसते. मग पाव किलो मटणाला किती मसाला लागेल? पाव किलो मटणाला होय किती हा. लागेल? पाव किलो मटणाला असं करा, तुम्ही काय करा, हा, तुम्ही जे अर्जंट, मी तुम्हाला दुकानात मसाला आहे तुम्हाला मी तसाच देते. आता एवढं दिलंय मटण तुमच्या घरच्यांनी म्हणल्यावर तुम्ही ते न्या.
आणि खा आणि मग मला क्वालिटी सांगा आणि मग नंतर घे माझ्याकडून एका तसाच देते तुम्हाला. अहो क्वालिटी चेक करायची काय गरज नाही, समधीकडे तुमची चर्चा चालू आहे मसाल्याची. अक्काचा मसाला लय भारी आहे म्हणते ती, त्याच्यामुळे मी तुळजापूरहून तुम्हाला फोन केलाय तेवढ्या लांब. अहो पण मला सांगा, आपल्याला जर 2 दिवसांनी एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याची आधीच तजवीज केली पाहिजे का? तुम्ही आजच वाटण दिलंय सासूने आजच मागताय, मी कसं पाठवणार आहे तुम्हाला? मग ते माझ्या सासूला कळायला पाहिजे की मटण कधी पाठवायचं काय नाही. सासूचा आमच्यावर जीवच नाही कसलाच. ये बड़ी अच्छी बात कही आप. रानातलं किचनवाल्याला फोन लागलाय का? हो, रानातलं किचन, अश्विनी बोलते मी. तुम्ही कोण बोलताय? मी माणूसच बोलतोय मी अभि. अहो माणूस बोलताय पण नेमकं कोण बोलताय तुम्ही? आम्ही माणूस बोलतोय. आम्ही ती रेसिपी विषयी माहिती विचारायची देऊ शकताल का तुम्ही? हो देते तुम्हाला मी माहिती, पण काय तुम्हाला कोणत्या रेसिपी बद्दल पाहिजे? ती आमच्या घरी प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय तुमच्या घरी? ते बायकोच माझं भांडण झालंय. बायको गेली माहेरला निघून. मग तुमच्या बायकोचं तुमचं भांडण झालं तर मग मी काय करणार ना तुमच्यामध्ये? मग बायको माहेरला गेल्यावर मला जेवायला कोण देणार आहे? मग तुम्हीच बनवून खायचं. रानातलं किचन युट्यूबवर जाऊन सर्च करायचं आणि तुम्हाला काय बनवायचंय ते बघून खायचं. मला ती युट्यूबवर तुमचं चॅनल आहे, मी सारखं डेली बघतोय. ती रानातलं किचनवर मटण असतंय काय 12 भानगडी समधी पदार्थ केलेली आहे ती. हो आम्ही बनवून टाकतो. मग ती बायको माहेरला गेल्यावर मला जेवण कोणच दिलंय. मग आता स्वतःच्या हातानं जेवण करावं लागले आम्हाला. हो मग करा ना, तुम्ही करा. मी जसं सांगितलं युट्यूब चॅनलवर जाऊन तर तुम्ही करा आणि मला सांगा परत कसं होतंय कसं नाही. नाही युट्यूब चॅनलवर जाऊन बघणार नाही. मला डायरेक्ट कॉलवर सांगा वडापाव कसं बनवायचं. वडापाव बटाटे शिजवून घ्यायचे. बटाटे शिजवून घेतल्यानंतर थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून परतून घ्यायची, हळद मीठ टाकून थोडीशी जिरे मोहरी, आणि मग ते उकडलेले बटाटे त्यात टाकायचे आणि चटणी बनवायची. चटणी बनवून काय करायचं? चटणी बनवून हातावर गोल करायचे आणि बेसन पिठामध्ये हे करून कालवून सोडून द्यायचे. मग ती तळण्यासाठी तेल टाकायचं का पाणी टाकायचं? तेलच टाकायचं की हो, पाण्यामध्ये तळलं जातं का? असं कसं बोलताय तुम्ही? तुमचा आवाज मला थोडा वेगळाच येतोय. त्याची माहिती नाही आम्हाला म्हणून मी विचारायला लावू मी. अहो पण तुम्ही असं कसं बोलताय? लहान मुलगा सुद्धा सांगू शकतो ना तेलात तळायचं की पाण्यात तळायचं. मग त्या बेसन पिठात काय काय टाकायचं? बेसन पिठात थोडंसं मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचा. साखर? साखर साखर असते का हो कुठं बेसन पिठामध्ये? तुम्ही असं कसं बोलताय? तुम्ही काय टाइमपास करायला मला फोन केलाय का? अहो ती माझी बायको रोज सकाळी उठल्या उठल्या साखर ती टाकते कपात आणून प्याला देते मला, म्हणून विचारलं. मग तुमच्या बायकोलाच फोन करून विचारा ना तुम्ही. मला काम आहेत अहो भरपूर. तुम्ही टाइमपास साठी फोन केलेला दिसतोय मला. अहो तसं नाही होत, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला लय भूक लागल्या, मला काय तर का होईना खाल्लं पाहिजे. मग बघा ना तुम्ही रानातलं किचन युट्यूबवर जाऊन सर्च करा आणि बघा तुम्हाला काय खायचंय ते बघा तुम्ही आणि बनवा तसं. मला ते रानातलं किचन युट्यूबवर गेलं का नुसतं मटण असतंय, त्याच्यावर मासे बनविलेले असते ती नाही ते असते, बघूनच नुसतं तोंडाला पाणी सुटतंय ती व्हिडिओ. अहो मग बनवून खा ना, मग तुम्हाला पण कळेल कसं होतंय कसं नाही. तुम्ही लय लय डेंजर ती मटण बनवित आहे बघा. हो मग ती का पार्सल पाठवू शकता तुम्ही? पार्सल नाही आम्ही पाठवत. कुठं पाठवायचं पार्सल? पार्सल पाठवा की नरकात पाठवा. असं कसं बोलताय तुम्ही? मला काही कळा नाहीच नरकात आणि बिरकात. तुम्ही मला तर नाही मला वाटतंय तुम्ही ना मला टाइमपास करायला फोन केलेला आहे. तुम्ही काय पिले बिलेले आहेत का? छे मी दारू पेत नाही, मी अमृत पेणारा माणूस आहे. मग तुम्ही असं कसं बोलताय बरं? अमृत पेणारा माणूस असं नाही बोलू शकत. अहो अमृत बही लोक अमर झालेले आहेत, तुम्ही मला दारुड समजावलं होय.
तुम्हाला माझा फोन नंबर कोण दिला? तुम्ही टाइमपास करताय मला तरी वाटतंय. टाइमपास करायची सवय नाही आम्हाला. तुम्ही दारू पेलेले, तुम्हाला माझा नंबर कोण दिलाय? आम्ही 10 सांगतो बरं का, माझ्या डोसक्यात जायचं नाही. मी दारू पित नाही, मी अमृत पितोय. बरं तुम्ही काय का पेय नाहीत, अमृत प्या नाही तर काही प्या. तुम्ही तुमच्या बायकोला फोन करा आणि तुम्ही विचारा कसं बनवायचं कसं नाही. मी कसं काय तुम्हाला सांगू शकते? तुम्ही काय बघायचंय ना, तुम्ही रानातलं किचन आपल्या युट्यूब चॅनलवर नाही तर फेसबुकवर नाही तर इंस्टाग्रामवर कुठेही जाऊन बघा. एवढे मला इंस्टाग्रामवर 85,000 फॉलोअर्स आहेत. त्यांनी कधी मला फोन नाही केला अजून असा. मला नंबर कोणी दिला ते सांगा मला आधी. ती आमची बायको लय उंडगी आहे. तिला साधा भात बनवायला येत नाही. ती स्वयंपाक बनविताना डायरेक्ट युट्यूब ओपन करते आणि ते रानातलं किचन चॅनल आहे कोणाचं त्याच्यावरच व्हिडिओ बघते आणि स्वयंपाक करते. अहो उलट मग तुमचं नशीब चांगलं ना, त्या रानातलं किचन युट्यूब चॅनलवर जाऊन बनवून तुम्हाला खायला देतात. मग तुम्हाला कळत असेल ना कशा रेसिपी होतात म्हणून. रेसिपी लय झणझणीत होते त्यावर, पण ती बायको उंडगी असल्यामुळे तिला युट्यूब चॅनलच बघावं लागतंय. तिला स्वयंपाकच करता येत नाही. बघू द्या ना मग, बघून बघून शिकतेल ना चांगला स्वयंपाक त्या. ती तुम्ही जास्त मला लेक्चर देऊ नका. ते वडापाव कसं बनवायचं एवढं सांगा. तुम्हाला सांगितलं ना वडापाव कसा बनवायचा. आधी बटाटे उकडून घ्या कुकरला. हा. बटाटे उकडले की त्या बटाट्याची चटणी करा. तवा घ्या, तव्यावर थोडंसं 2 पळे तेल घाला. तेलामध्ये जिरे मोहरी तडतडू द्या, थोडा कढीपत्ता तडतडू द्या, 5-6 हिरवी मिरची, थोडासा आल्याचा तुकडा, लसूण बारीक करा मिक्सरमध्ये आणि टाका तेलामध्ये. तडतडलं छान की हळद टाका, थोडंसं मीठ टाका आणि ती चटणी परतून घ्या. चटणी परतली, चटणी व्यवस्थित परतली की मग तुम्ही बेसन पीठ पातळ करा पाणी घालून थोडंसं त्याच्यात मीठ आणि थोडासा सोडा घालून आणि मग ती चटणी ते गोळे करून बेसन पिठा बुडवून तेलामध्ये सोडा आणि एक 5-10 मिनिटं वडे तळले की गरम गरम खा. म्हणजे तुम्हाला बायकोची आठवण यायची नाही. पण एक प्रॉब्लेम आहे आपल्या घरात. काय? ती घरात नाही मिक्सर, मग ती कशात बारीक करायचं आता? मग खलबत्ता घ्या. मी तर खलबत्त्यातच करते, पाट्यावर वंट्यावरच करते. मग तसं जेवण पाहिजे आपल्याला, नॅचरल पाहिजे एकदम. शेतामध्ये तुम्ही कसं गावठी पद्धतीनं नैसर्गिकरित्या जेवण बनवताय तसं जेवण पाहिजे हो. हा मग तुम्ही ना पाट्यावर वंट्यावर बारीक करा, नाही तर खलबत्ता घरात असला तर खलबत्त्यात बारीक करा आणि करून खा आणि मला परत फोन करून सांगा कसे झाले म्हणून. अहो आजकाल काय झालंय तुम्हाला सांगतो, लोकांची घरं झाली स्टँडर्ड. घर स्टँडर्ड झाल्यामुळं घरामध्ये गॅस आणि शिगडी वापरायला लागली. ती चुलीवरचं जेवणच खायला भेटणं झाले. मग एक काम करा, तुम्ही इकडे या माझ्याकडं रानातल्या किचन मध्ये आणि तुम्हाला काय खायचंय ते सांगा, मग मी बनवून देईल. माझ्याकडे बरेचसे फॉलोअर्स येतात जेवायला. मला तिकडे येण्याची गरज नाही. तुम्ही जास्त तिप्पट बोलू नका, तुम्हाला अजून पण सांगतोय मी. आता मी तिप्पट काय बोलायलाय हो? तुम्ही बोलायला त्याचाच उत्तर द्यायलाय. तुम्ही कोणाला सांगालाय? कशाला वडापाव बनवायची ती? कशामुळे मला माहिती सांगताय तुम्ही? तुम्ही कशाला फोन केलाय मग मला? तुम्ही फोन केलाय मला आधी. कोण फोन केलाय? फोन तुम्ही केलाय मला. आता तुम्ही काही बोलायले तर काय काय बोललो? मला कशाला फोन करायचा तुम्ही? नाही नाही, तुम्ही केलाय मला फोन. मला टाइम नसतो फोन करायला. मला माझ्या मागं भरपूर कामं असतात. तुम्ही पिलेले आहेत का मला तेवढं सांगा. मी अजून बार ते सांगतोय, मी दारू पिणार नाही, मी अमृत पिलोय. मग तुम्ही असे कसे काय बोलताय? तुम्ही फोन केलाय तरी मलाच म्हणताय तुम्ही फोन केलाय म्हणून. मी आजपर्यंत कोणाला फोन केला नाही. फोन तुम्ही केलाय मला तुम्ही माहिती सांगताय. हो काय बोलायले तुम्ही? काय असं कसं काय बोलायला लागले? येडे बिडे आहेत काय तुम्ही? मी फोन केलेला नाही, तुम्ही मला फोन केलेला आहे. ती झाला असेल अमृत पिल्यामुळं, ती होतंय माणसाच्या हातून झाला असेल. बरं ठेवा बरं तुम्ही फोन. आता तुम्ही काय बोलायलेत मला कळा नाही. मी काय बोलते ते तुम्हाला कळा नाही. फोन ठेवायचा नाही. इथं वडापाव तयार झाल्याशिवाय फोन ठेवायचा नाही. मग तुम्ही टाकले का बटाटे उकडायला? बटाटे उकळले, तेल टाकलंय, तेल काढा लागलंय. मग ते आता बटाटे बारीक करून घेतलंय. त्या बटाट्यामध्ये काय टाकायचं? हळद, मीठ, लवंग काय तसलं? आता मी तुम्हाला 4 वेळा सांगितलंय, तुम्ही रानातलं किचन युट्यूबवर फेसबुकवर कुठं सर्च करा, त्याच्यात जाऊन बघा वडापावची रेसिपी आहे. तुम्ही मला तर वाटतंय टाइमपास करायला फोन केलेला आहे. मला भरपूर काम असतं.
शेतातलं बी काम असतं मला, रेसिपी तेवढंच काम नाही. आता मी हरभरा काढते तरी काढता काढता मी तुमचा फोन उचललाय. मला वाटलं अहो कोणत्या तरी फॉलोअरचा फोन असेल म्हणून मी उचलला, पण तुम्ही मला वाटतंय तुम्ही माझा टाइमपास करताय. तुम्ही पिऊन फोन करताय. मला समजा माहिती आहे महिलांचा आदर करतो, महिला एवढं काम कुणालाच नसतंय. हो मग तरी पण तुम्ही असा महिलांवर टाइमपास करताय, तुम्हाला शोभतं का हे? अहो मला सांगा, सकाळी लवकर महिलांनीच उठायचं, झाडून महिलांनीच करायचं, भांडी घासायची, धुणं करायचं, समद जेवण बनवायचं, समद करायचं. पुरुषाला काम काय आहे सांगा मला. एवढं तुम्हाला कळतंय तर तुमची बायको का बरं गेली घर सोडून? मग तुम्ही करायचं ना निम्मार्ध घरातलं काम. अहो मग महिलांनी बी थोडं व्यवस्थित राहिलं पाहिजे. मला दळणाचा डबा माझ्या खांद्यावर दिलाय आणि मला गावात जाऊन दळण घेऊन ये म्हणते आहे. मग बरोबर आहे ना, काय झालं तुम्ही आणलं तर? सगळं महिलांनीच काय करायचं? भाकरी करून देतात ना तुम्हाला त्या. अहो पण दळणाची कामं करू वाटत नाही तेव्हा आम्हाला. मग कोणते काम करू वाटत? असं टाइमपास करू वाटतं का फोन करून? तुम्ही ती लय लय तुम्ही ती पडच बोलायला लावा मला मगापासून. आता ह्याच्या तिप्पट काय आहे? मग तुम्ही बोलताय त्याचंच उत्तर देते मी तुम्हाला. ती जास्त नाटकं करू नका, सरळा बोला, तुम्हाला काय बोलायचं आहे ती. नाही नाही नाही, आता मी पोलीस कंप्लेंटच करते. तुम्ही काही बोलायला लागले ते थांबा, मी माझ्या नवऱ्याकडेच फोन देते. कोणाचा फोन आलाय आणि कोणाचा नाही म्हणताय, फॉलोअर्स आहे ना असं आहे तसं आहे. फॉलोअर्स असे बोलतात का? नंबर कोण दिला तुम्हाला तेवढं सांगा मला.